नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, राष्ट्रीय पुरस्कार, क्रीडा पुरस्कार, लेखक पुरस्कार, नोबेल पुरस्कार आणि चित्रपट आणि मनोरंजन याकरिता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, सचिन तेंडुलकरला भारतरत्न कोणत्या वर्षी देण्यात आला? उत्तर आहे 2014। प्रश्न दुसरा, भारतरत्न मिळवणारे पहिले गैर भारतीय कोण? उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान। प्रश्न तिसरा, भारतरत्न पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर आहे 1954। प्रश्न चौथा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? उत्तर आहे इंदिरा गांधी। प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणता भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे? उत्तर आहे परमवीर चक्र। प्रश्न सहावा, भारतरत्न पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला कोण होती? उत्तर आहे इंदिरा गांधी। प्रश्न सातवा, अमृता देवी बिश्नोई राष्ट्रीय पुरस्कार कशासाठी दिला जातो? उत्तर आहे वन्यजीवन संरक्षण। प्रश्न आठवा, 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 2021 वर्षासाठी किती पदवी पुरस्कार जाहीर करण्यात आले? 119। प्रश्न नववा, भारत रत्न पदकाची डॅश रचना पानाप्रमाणे केली आहे? उत्तर आहे पीपल। प्रश्न दहावा, सर डेव्हिड ॲटनबरो यांना कोणाकडून सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार। प्रश्न 11, ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो? उत्तर आहे साहित्य। प्रश्न 12, भारतीय शास्त्रीय मणिपुरी नृत्याचे प्रमुख प्रवर्तक आणि गुरु राजकुमार सिंहजीत सिंग यांना 1986 मध्ये कोणत्या भारतीय नागरिक सन्मानाने सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे पद्मश्री। प्रश्न 13, प्रसिद्ध सितार वादक पंडित रविशंकर यांना भारतरत्न कोणत्या वर्षी देण्यात आला? उत्तर आहे 1999। प्रश्न 14, भारतातील तिसरा सर्वोच्च नागरिक सन्मान कोणता आहे? उत्तर आहे पद्मभूषण। प्रश्न 15, भारतरत्न पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर आहे 1954। प्रश्न 16, साहित्य अकादमी पुरस्कार 2023 हा किती भाषाच्या कार्यावर आधारित आहे? उत्तर आहे 24। प्रश्न 17, खालीलपैकी कोणते मंत्रालय दरवर्षी मेदिनी पुरस्कार देते? उत्तर आहे पर्यावरण आणि वन मंत्रालय। प्रश्न 18, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले इंग्रजी लेखक कोण? उत्तर आहे अमिताव घोष। प्रश्न 19, कोणत्या कन्नड लेखकाला त्यांच्या स्वातंत्र्यदा ओटा कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला? उत्तर आहे बोलवार मोहम्मद कुनी। प्रश्न 20, मॅन बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? उत्तर आहे साहित्य। प्रश्न 21, साहित्य अकादमी हा भारतातील डॅश या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे? उत्तर आहे साहित्य। प्रश्न 22, पुलित्झर पुरस्कार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे पत्रकारिता। प्रश्न 23, मॅन बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर आहे अरुंधती रॉय। प्रश्न 24,
पुलित्झर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येतो? उत्तर आहे पत्रकारिता. प्रश्न 25. इंकबॉल पुरस्कार डॅडॅच्या साहित्य सर्जनशील लेखकांचा गौरव करण्यासाठी दिला जातो. उत्तर आहे उर्दू. प्रश्न 26. ममता यांच्या दुःखम सुखम या रचनेसाठी 2017व्या व्यास सन्मानासाठी कोणत्या प्रख्यात हिंदी लेखिकेची निवड झाली? उत्तर आहे ममता कालिया. प्रश्न 27. भारतीय ज्ञानपीठ खालीलपैकी कोणत्या संसदेशी संबंधित आहे? उत्तर आहे साहित्य. प्रश्न 28. द ब्लॅक हिल या इंग्रजी कादंबरीसाठी 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे ममांग दाई. प्रश्न 29. 1968 मध्ये भारत सरकारने दिलेल्या साहित्य अकादमी फेलोशिप मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? उत्तर आहे एस राधाकृष्णन. प्रश्न 30. 2017चा फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार कोणत्या भारतीय अभिनेत्यातून राजकारणाने बनवला? उत्तर आहे शत्रुघ्न सिन्हा. प्रश्न 31. 2016 मध्ये प्रसिद्ध झालेला खालीलपैकी 100 कोटी कमाईचा टप्पा पार करणारा पहिला मल्याळम चित्रपट कोणता? उत्तर आहे पुल्लीमुरुगन. प्रश्न 32. खालीलपैकी कोणता पुरस्कार भारतीय चित्रपटाशी संबंधित आहे? उत्तर आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. प्रश्न 33. 1992 मध्ये चित्रपट सृष्टीतील आजीवन कामगिरीसाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? उत्तर आहे सत्यजित रे. प्रश्न 34. ऑस्कर पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाले? उत्तर आहे 1929 मध्ये सुरू झालेले आहेत. प्रश्न 35. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे दादासाहेब फाळके. प्रश्न 36. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? उत्तर आहे चित्रपट. प्रश्न 37. डॅडास हा भारतातील पहिला स्वदेशीय रंगीत चित्रपट होता. उत्तर आहे किसान कन्या. प्रश्न 38. बातम्यामध्ये पाहण्यात येणारे यमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी दिला जातो? उत्तर आहे टेलिव्हिजन उद्योग. प्रश्न 39. खालीलपैकी रॅमन मॅग्सेस पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय संगीतकार कोण होते? उत्तर आहे एम.एस. शुभलक्ष्मी. प्रश्न 40. खालीलपैकी ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण आहे? उत्तर आहे भानू अथेया. प्रश्न 41. सर्वाधिक एकल स्टुडिओ रेकॉर्डिंगसाठी कोणत्या गायकाने किंवा गायकीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला? उत्तर आहे आशा भोसले. प्रश्न 42. 2017 मध्ये मुख्य भूमिकेसाठी पुरुष फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे आमिर खान. प्रश्न 43. भारतात प्रथम कोणता बोलका चित्रपट बनविला गेला? उत्तर आहे आलम आरा. प्रश्न 44. ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अभिनेत्याचे नाव सांगा. उत्तर आहे एमिल जॅनिंग्स. प्रश्न 45. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू डॅडास हा आहे. उत्तर आहे अभिनव बिंद्रा. प्रश्न 46. बॅडमिंटन आशिया ज्युनियर चॅम्पियनशिप 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय शटलसरने अंडर-17 महिला एकेरीत रौप्य पदक जिंकले आहे? उत्तर आहे उन्नती हुंडा. प्रश्न 47. कॉर्बिलॉन कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे टेबल टेनिस.
प्रश्न 48, 2014 मध्ये कोणत्या प्रसिद्ध खेळाडूला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न 49, द्रोणाचार्य पुरस्कार प्रथम 1985 मध्ये प्रदान करण्यात आला आणि प्रथम द्रोणाचार्य पुरस्कार विजेते डॅडास होते? उत्तर आहे भालचंद्र भास्कर भागवत. प्रश्न 50, डॅडास हे राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे सर्वात कमी वयाचे मानकरी आहेत? उत्तर आहे अभिनव बिंद्रा. प्रश्न 51, पुढीलपैकी कोणाला प्रतिष्ठित लॉरेन्स जगातील क्रीडा पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते? उत्तर आहे विनेश फोगट. प्रश्न 52, खालीलपैकी कोणत्या महिला फुटबॉल खेळाडूने फिफा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्कार 2021 जिंकला? उत्तर आहे अलेक्सिया पुटेलॉस. प्रश्न 53, खालील नावामधील अर्जुन पुरस्कार प्राप्तकर्ता कोण नाही? उत्तर आहे दारा सिंग. प्रश्न 54, राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार प्राप्त करणारी डॅडास ही पहिली महिला हॉकी खेळाडू आहे? उत्तर आहे राणी रामपाल. प्रश्न 55, देवधर ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रिकेट. प्रश्न 56, अर्जुन पुरस्कार जिंकणारा पहिला क्रिकेटपटू खालीलपैकी कोण होता? उत्तर आहे सलीम दुरानी. प्रश्न 57, राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार मिळालेला पहिला क्रिकेट खेळाडू डॅडास आहे? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न 58, इंदिरा प्रधान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे व्हॉलीबॉल. प्रश्न 59, PV सिंधू यांना कोणत्या वर्षी भारतातील तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे 2020. प्रश्न 60, भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण होते? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 61, कोणत्या ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञाला 1906 मध्ये इलेक्ट्रॉन्सच्या शोधासाठी केलेल्या कार्यासाठी भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले? उत्तर आहे जेम्स चॅडविक. प्रश्न 62, अमेरिका अर्थजन्य क्लॉडिया गोल्डिंग यांना डॅडास विषयासाठी 2023च्या अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो श्रम बाजारातील लिंगभेदावरील संशोधन. प्रश्न 63, नरगस मोहम्मदी यांना 2023चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. त्या कोणत्या देशाच्या आहेत? उत्तर आहे इराण. प्रश्न 64, 2023चा साहित्य नोबेल पारितोषिक त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकासाठी आणि गद्यासाठी कोणाला प्रदान करण्यात आले होते ते अस्पष्टतांना आवाज देतात? तर आहे जॉन हॉसे. प्रश्न 65, दरवर्षी नोबेल पारितोषिक किती श्रेणीमध्ये दिले जाते? उत्तर आहे 6. प्रश्न 66, 2021चे शांततेचे नोबेल कोणाला प्रदान करण्यात आले? उत्तर आहे मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव. प्रश्न 67, 2021 मध्ये अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? उत्तर आहे डेव्हिड कार्ड, जोशुआ डी ॲग्रिस्ट आणि गुइडो डब्ल्यू एम्बियोनस. प्रश्न 68, खालीलपैकी कोणत्या संघटनेने नोव्हेंबर शांती पुरस्कार 2020 जिंकला? उत्तर आहे जागतिक अन्न कार्यक्रम. प्रश्न 69, खालीलपैकी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रथम कोणाला मिळाले? उत्तर आहे विल्यम कॉनरॉड सेंट जेन. प्रश्न 70, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 71, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर.
प्रश्न 72, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2020 यांना देण्यात आला. उत्तर आहे 1 आणि 2 बरोबर आहे. एक आहे पॉल आर मिलग्रोम, दुसरा आहे रॉबर्ट बी विल्यम्स. प्रश्न 73, 1921 मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांना या अभ्यासात नोबेल पुरस्कार मिळाला. उत्तर आहे प्रकाश विद्युत प्रभाव. प्रश्न 74, अर्थजन्य डॅडॅस यांना 1998 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते. उत्तर आहे अमर्त्य सेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ मी बनवत राहील.